नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि लहान बाळाला पहिला उन्हाळा अगदी चाचक जातो। बरेचसे त्रास बाळाला उन्हामुळे होतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला पहिला उन्हाळा अगदी सुखकर जावा, उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत यासाठी काही विशेष टिप्स, काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। लहान मुलांना ऋतूबदलासोबत काही त्रास दिसून येतात, परंतु योग्य आहार, दिनक्रम आणि कपड्यांमध्ये काही बदल केले तर लहान मुलांना ऋतूबदलासोबत होणारे कोणतेही त्रास होत नाहीत। लहान मुलांना उन्हाळ्यात उष्णतेमुळे काही त्रास होऊ शकतात। आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। उन्हाळा चालू झाला की सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे उष्णतेचा। उष्णतेमुळे बाळाला घामोळे येणं, घामगलांडे, उष्माघात, इन्फेक्शन, डिहायड्रेशन, ताप, पुरळ, थकवा जाणवणे, वजन कमी होणे, आहार कमी घेणं, स्किन बर्न असे त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते। बाळाला सुती, पातळ व फिकट रंगाचे कपडे घाला जेणेकरून हवा व्यवस्थित लागेल। घरात आणि बाहेर हवा खेळती राहील, वातावरण थंड राहील याची काळजी घ्या। लहान मुलांना शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा। खेळण्याची वेळ सकाळी 8 ते 9 किंवा संध्याकाळी 6 नंतरची ठेवा, म्हणजे उष्णतेचे त्रास जास्त होणार नाहीत। उन्हाच्या वेळेमध्ये बाळाला बाहेर घेऊन जाणं आवश्यक असेल तर बाळाला शरीराला हवा लागेल परंतु पूर्ण शरीर झाकलं जाईल अशी सुती, पातळ परंतु पूर्ण कपडे घाला। डोक्याला टोपी, गॉगल, पायामध्ये बूट घाला। शक्य असेल तर डोक्यावरती छत्री घ्या, म्हणजे उन्हापासून संरक्षण होईल। बाळ कमीत कमी वेळ उन्हाच्या संपर्कात येईल याची काळजी घ्या। जर खूप वेळ उन्हात थांबणं गरजेचं असेल तर अशा वेळी ओला कपडा सोबत ठेवा। बाळाचे शरीर थोड्या वेळाने या ओलसर कपड्याने पुसून घ्या, म्हणजे शरीरातील उष्णता वाढणार नाही। घरात बाळाला व्यवस्थित हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा। उन्हाळ्यात बाळाला जास्त पांघरून किंवा सतत स्विडल करून ठेवू नका, त्यामुळेही शरीरातील उष्णता वाढून घामोळे, पुरळ येणं, रॅश येणं असे त्रास होण्याची शक्यता जास्त असते। 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं। बाळाला पुरेसं पाणी, ज्यूस, द्रव पदार्थ देणं गरजेचं असतं। हे सगळे पदार्थ घरी बनवलेले ताजे असावे याची काळजी घ्या। फ्रीजमधील किंवा अतिथंड पदार्थ लहान मुलांना देऊ नका। 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला उन्हाळा आहे म्हणून पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी, फळांची ज्यूस किंवा इतर कोणतेही द्रव पदार्थ अजिबात देऊ नका, कारण बाळाची पाण्याची आवश्यकता आईच्या दुधातून पूर्ण होते, त्यामुळे वेगळं पाणी देण्याची गरज नसते। त्याऐवजी बाळाला जेव्हा तहान असेल, भूक असेल त्यावेळी नियमितपणे स्तनपान द्या। लहान मुलाला उन्हाळ्यामध्ये आहारात फळांचे रस, ताक, दूध, दही, लिंबू पाणी, नारळ पाणी, लस्सी देऊ शकता। हे पदार्थ त्वरित ऊर्जा देणारे असतात आणि शरीरातील तापमान कमी ठेवण्यासाठीही मदत करतात। त्याशिवाय शरीर डिहायड्रेट न होऊ देण्यासाठी याचा फायदा होतो। आंबवलेले पदार्थ, शिळे अन्नपदार्थ लहान मुलांना अजिबात देऊ नका। जास्त खारट, जास्त गोड, आंबट, तिखट पदार्थ आहारामध्ये कमी ठेवा। तेलकट, मसालेदार पदार्थांमुळेही शरीरातील उष्णता वाढू शकते, त्यामुळे या पदार्थांचाही आहारात शक्यतो वापर टाळा। त्याऐवजी मनुका, सब्जा, जिरे, बडीशेप, नारळ पाणी, नारळाची मलाई, लिंबू पाणी, गूळ पाणी, पुदिना, कोथिंबीर, कांदा, काकडी, ताक, दही, ताज्या फळांची ज्यूस, पणे, खडीसाखर हे पदार्थ द्या, त्यामुळे फायदा होतो। लहान मुलांना उन्हाळ्यात दिवसातून 2 वेळा कोमट पाण्याने आंघोळ घातल्यानेही फायदा होतो। दिवसभर पाणी उन्हामध्ये ठेवून अशा कोमट पाण्याने संध्याकाळी बाळाला आंघोळ घातल्यास स्किन इन्फेक्शन, स्किनवर घामोळे येणं, पुरळ असे कोणतेही त्रास होण्याची शक्यता कमी होते। 2 वेळा आंघोळ घालणं शक्य नसेल तर बाळाचे शरीर कोमट पाण्याने व्यवस्थित पुसून घ्या, त्यामुळेही शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित कोणतेही त्रास न होईल यासाठी मदत होते। अशा पद्धतीने लहान मुलांचा आहार, दिनक्रम, कपडे आणि काही विशेष गोष्टींमध्ये बदल केले तर नक्कीच उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत आणि आपलं बाळ उन्हाळ्यातही आजारी न पडता राहतं। बाळ सुदृढ, सशक्त आणि आनंदी राहायला यामुळे मदत होते। उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचे आणखीनही व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला करा। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।